नमस्कार फ्रेंड्स, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत वन पॉट मीलचा एक प्रकार। या वन पॉट मीलमध्ये आपण राईस तसंच त्यासोबत सॉटेड व्हेजिटेबल विथ अ क्रीमी सॉस बनवणार आहोत। चला तर मग आपण ही पूर्ण रेसिपी कशी बनवायची ते पाहूया। तर तुम्ही पाहू शकता मी इथे या भाज्या व्यवस्थित धुवून बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत। यामध्ये मी हे मशरूम व काही स्वीट कॉर्न सुद्धा घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे माझ्याकडे इथे फरसबी व गाजर आहे। फरसबी व गाजर सुद्धा मी बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे मी इथे थोडासा कांदा, फ्लॉवर, तसेच पिवळी, लाल व हिरवी शिमला मिरची घेतलेली आहे। इथे तुम्ही झुकिनी सुद्धा वापरू शकता किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ब्रोकोलीचा सुद्धा वापर करू शकता। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यात ॲड करू शकता। त्याचप्रमाणे मी इथे घेतलेलं आहे पनीर। हे पनीर सुद्धा मी अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे व इथे मी थोडासा बासमती राईस जो आहे तो व्यवस्थित असा शिजवून घेतलेला आहे व थंड होण्यासाठी बाजूला ठेवलेला आहे। चला तर मग लगेचच आपल्या कृतीला सुरुवात करूया। आपल्याला जो राईस बनवायचा आहे त्यासाठी इथे मी स्पिनच घेतलेला आहे जो मी धुवून घेतला आहे व हा पालक आपल्याला ब्लांच करून ह्याची प्युरी बनवून घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी आपण आपल्या ज्या भाज्या आहेत त्या टॉस करून घेऊया। त्यासाठी पॅनमध्ये मी थोडंसं तेल व बटर घेतलं आहे व ह्यावरती सगळ्यात आधी मी ह्या ज्या शिमला मिरच्या आहेत ह्या व्यवस्थित अशा टॉस करून घेते। ह्या टॉस करताना आपल्याला ह्याला फार जास्त शिजवायचं नाही आहे, तर ह्याचा जो क्रंच आहे भाजीचा तो ह्यामध्ये असाच राहील इतपतच आपण ह्याला टॉस करून घेणार आहोत। ते पहा, अगदी 2 मिनटं या भाज्या टॉस केल्यानंतर मी लगेचच इथे फ्लॉवर ॲड करते व हा फ्लॉवरसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं हाय फ्लेमवरती व्यवस्थित असा टॉस करून घ्यायचा आहे। इथे मी ह्या जे शिमला मिरच्या आहे ही प्लेटमध्ये काढून घेते व आता या फ्लॉवरसोबतच आपल्याला फरसबीसुद्धा ॲड करायची आहे। हे सुद्धा अगदी 2 मिनटासाठी आपण इथे टॉस करून घेऊया। या भाज्या टॉस करताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। आता फ्लॉवर व फरसबीसोबतच कांदा व गाजरसुद्धा मी इथे ॲड करून ह्यालासुद्धा 2 मिनटं टॉस करून घेणार आहे। ते पहा, अगदी व्यवस्थित हाय फ्लेमवरती 2 मिनटं ह्याला टॉस केल्यानंतर आपले फ्लॉवर, गाजर, फरसबी व कांदा इथे व्यवस्थित असे टॉस झालेले आहेत। हे सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेते। आता पुन्हा एकदा पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन मी त्यामध्ये हे मशरूम व आपले काही स्वीट कॉर्नचे दाणे आहेत ते ॲड केलेले आहेत। हे सुद्धा अगदी 2 मिनटासाठी हाय फ्लेमवरती मला टॉस करून घ्यायचे आहेत। ते पहा, हे मशरूम व स्वीट कॉर्नसुद्धा आपले टॉस झालेत। हे मी प्लेटमध्ये काढून घेते व पुन्हा एकदा पॅनमध्ये सॉस बनवण्यासाठी 1 चमचा एवढं बटर घेते। त्यासोबत 2 चमचे तेल इथे मी वापरते। आता या बटर व तेलाला व्यवस्थित असं मेल्ट झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला साधारण 1.5 टेबलस्पून एवढा मैदा ॲड करायचा आहे। तर 1.5 टेबलस्पून एवढा मैदा मी इथे ॲड करून घेते व हा मैदा आपल्याला या बटरमध्ये अगदी व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। एकदा का या मैद्याला छान असं ग्रेनी टेक्स्चर आलं की त्यानंतर आपण त्यामध्ये आपले जे उरलेले पदार्थ आहेत ते ॲड करणार आहोत। ते पहा, अगदी व्यवस्थित असा हा मैदा या बटरवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे। ते इथे आपला मैदा जो आहे तो अगदी व्यवस्थित भाजून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता ह्यामध्ये जो चिरून घेतलेला कांदा तसंच बारीक चिरून घेतलेलं आलं व लसूण आहे ते आपल्याला टॉस करायचं आहे। तर ह्यासोबत मी आता हा कांदा, आलं व लसूण ह्यामध्ये ॲड करते। इथे आलं लसणाचं प्रमाण तसंच कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता। मी साधारण 1 टीस्पून आलं, 1 टीस्पून लसूण तसंच अगदी 1 छोटासा कांदा बारीक चिरून घेतला होता। आता हे सगळं मिश्रण जे आहे ते आपण अगदी व्यवस्थित असं परतून घेऊया व हे एकदा व्यवस्थित परतून झालं की यामध्ये आपण थोडं थोडं करत दूध ॲड करणार आहोत। दूध इथे साधारण 1.5 चमच्यासाठी मी अर्धा लिटर एवढं घेतलेलं आहे। ते पहा, आता हे आपलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित परतवून झालेलं आहे। तर आता ह्यामध्ये अगदी थोडंसं दूध ॲड करून मी अगदी व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करून घेते व नंतर हळूहळू आपण ह्यामध्ये उरलेलं दूध ॲड करणार आहोत। तर हे पहा, अगदी थोडंसं दूध ॲड करून आपल्याला लगेचच हा मैदा जो आहे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत म्हणून लगेचच ह्याला ढवळून घ्यायचं आहे। तर अगदी थोडं दूध ॲड करून मी ह्याला ढवळून घेते व अगदी व्यवस्थित आपण ह्याला मिक्स करूया। एकदा हे व्यवस्थित मिक्स झालं की मग थोडं थोडं करत आपण उरलेलं दूधसुद्धा यामध्ये ॲड करणार आहोत। ते पहा, हे मिश्रण आता घट्ट झालेलं आहे। पुन्हा एकदा थोडंसं दूध मी इथे ॲड करून हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेते। छान असं आपल्याला अगदी व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचा आहे। हा सॉस अगदी क्रीमी व फारच चवीला छान होतो। ते पहा,
आता हे मिश्रण पुन्हा एकदा घट्ट झाल्यावर जे उरलेलं दूध आहे ते सगळं दूध आता मी इथे ॲड करून घेते व आता पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया। व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर एक उकळी आली की आपण ह्यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत। तर हे पहा, आपलं हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित असं इथे मिक्स झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत। तर सुक्या मसाल्यामध्ये अगदी 1/4 टीस्पून एवढी मी काळी मिरी पावडर घातलेली आहे, 1 टीस्पून एवढी मी लाल मिरची पावडर व थोडासा घरगुती गरम मसाला, तसंच 1 टीस्पून धना पावडर, अगदी 1/4 टीस्पून हळद मी यामध्ये ॲड केलेली आहे व अर्धा टीस्पून एवढा गरम मसाला, जो विकतचा गरम मसाला असतो तो मी ॲड केला आहे। त्याचप्रमाणे ही थोडीशी कसुरी मेथी व थोडेसे चिली फ्लेक्स मी इथे ॲड केलेत। आता हे सगळे मसाले ह्या सॉसमध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत व ह्याला एक उकळी आली की पुढे काय करायचं ते आपण पाहूया। तर हे पहा, अगदी व्यवस्थित असे हे मसाले मी इथे मिक्स करून घेतलेले आहेत। यात आपण घालूया चवीनुसार मीठ व पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया व ह्याला छान एक उकळी येऊ देऊया। ह्याला एक उकळी आली की यानंतर आपण ह्याला स्मोक द्यायचा आहे। ते पहा, याला छान अशी उकळी आली की हे थोडंसं घट्टसुद्धा होईल। तर हे पहा, याला छान अशी उकळी फुटायला लागलेली आहे व तुम्ही पाहू शकता आपल्या सॉसला हलका असा ऑरेंज रंग आलेला आहे। फार छान व क्रीमी असा आपला सॉस इथे रेडी झालेला आहे। आता आपण ह्याला स्मोक देऊया। स्मोक देण्यासाठी मी या सॉसमध्ये एक वाटी ठेवते आहे व इथे माझ्याकडे हा कोळसा आहे जो मी गरम करून घेतला आहे। यामध्ये अगदी अर्धा टीस्पून एवढं बटर मी ॲड करते व लगेचच ह्यावरती झाकण ठेवून ह्याला अगदी 3 ते 4 मिनटासाठी असा स्मोक लागू देणार आहे। इथे स्मोक आपल्या सॉसला लागतोय तोपर्यंत आपण पालकची प्युरी बनवून घेऊया। तर इथे मी पालक ब्लांच करून घेऊन थंड होण्यासाठी एका बोलमध्ये ठेवला होता। तो व्यवस्थित असा पिळून मी या मिक्सरमध्ये काढून घेते। त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर व चवीनुसार काही मिरच्या मी इथे घालते। मिरच्या आपण आपल्या चवीनुसार ॲडजस्ट करू शकतो। आता ह्याची मी छान अशी प्युरी बनवून घेतली आहे। इथे आपल्या सॉसला छान असा स्मोकसुद्धा लागलेला आहे। ही वाटी मी बाहेर काढून घेते व हा सॉस जो आहे तो पुन्हा एकदा उकळण्यासाठी गॅस चालू करते। आता इथे आपला हा सॉस जो आहे तो व्यवस्थित रेडी झालेला आहे। एकदा पुन्हा याला छान अशी उकळी आली की आपल्या ज्या भाज्या आहेत ह्या आपण ॲड करूया। तर हे पहा, या सगळ्या भाज्या मी इथे ॲड करते आहे। मी इथे भाज्यांचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे, पण तुम्ही या भाज्या तुमच्या आवडीनुसार इथे ॲड करू शकता। तर हे पहा, व्यवस्थित अशा ह्या भाज्या आपल्या सॉसमध्ये मिक्स झालेल्या आहेत व आपले जे ह्या सॉटेड व्हेजिटेबल आहेत या सॉससोबत रेडी झालेले आहेत। आता हा पॅन मी बाजूला ठेवून देते व आपण पुढची तयारी करूया। तर पुढच्या तयारीसाठी पुन्हा इथे मी 2 पॅन ठेवलेले आहेत। छोट्या पॅनमध्ये मी पनीर टॉस करून घेणार आहे व मोठ्या पॅनमध्ये आपल्याला स्पिनच राईस करायचं आहे। तर सगळ्यात आधी मी इथे छोट्या पॅनमध्ये थोडंसं बटर घेऊन त्यावरती पनीरचे जे पीसेस आहेत ते दोन्हीही बाजूंनी अगदी व्यवस्थित असे फ्राय करून घेणार आहे। तर हे पहा, या पॅनमध्ये मी हे पनीरचे जे तुकडे आहेत ते ॲड करते। त्याचप्रमाणे आपलं जे मोठं पॅन आहे त्या पॅनमध्ये मी थोडंसं तेल व अगदी थोडंसं बटर घेऊन यामध्ये अगदी थोडासा हिंग घालते व त्यानंतर आपल्याला यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा व आलं लसूण घालायचं आहे। तर इथे एक छोटा कांदा तसंच अगदी 1 टीस्पून आलं व 1 टीस्पून लसूण मी चॉप करून घेतला होता। याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला व इथे व्यवस्थित असं आपलं पनीरसुद्धा एका साईडने फ्राय झाले ते सुद्धा मी परतवून घेतलं। त्यावरती थोडीशी चिली फ्लेक्स व थोडीशी काळी मिरी पावडर मी ॲड केलेली आहे। आता इथे आपला कांदा व लसूण व्यवस्थित असा परतवून झालेला आहे। तर ही जी पालकची प्युरी आपण बनवली होती ती प्युरी मी इथे ॲड करते। तसंच याच मिक्सरच्या भांड्यात अगदी थोडंसं पाणी घेऊन मी ॲड केलेलं आहे। आता ही प्युरी अगदी 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। त्याला व्यवस्थित असं मिक्स करून चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ घालून घेऊया व पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करूया व 2 ते 3 मिनटं ही प्युरी अशीच शिजवून घेऊया। इथे आपलं पनीरसुद्धा दुसऱ्या बाजूनीही तयार झालेलं आहे। आता आपल्या प्युरीमध्ये आपल्याला राईस ॲड करायचा आहे। तर हा जो शिजवून घेतलेला बासमती राईस होता हा मी इथे ॲड करते व अगदी व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून अगदी एकच छोटीशी वाफ आणून आपला स्पिनच राईस इथे तयार होणार आहे। ते पहा, मी अगदी व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे व आता एक छोटीशी वाफ याला आली की आपला स्पिनच राईस रेडी होईल। ते पहा, इथे आपला हा स्पिनच राईस जो आपण तयार केला होता तो तयार झालेला आहे। त्यासोबत पनीर व ह्या सॉटे केलेल्या व्हेजिटेबल्स सॉससोबत रेडी आहे। इथे प्लेट सर्व करण्यासाठी मी एका बोलमध्ये स्पिनच राईस घेतलेला आहे, तो इथे सर्व केला आहे।
त्यासोबतच छान अशी स्मोकी तंदुरी फ्लेवर अशी ही सॉस जे आपण बनवलं होतं ते विथ टॉस्ट व्हेजिटेबल तेही इथे मी सर्व केलेलं आहे। त्यासोबतच सॉटे केलेलं पनीर मी बाजूला सर्व केलेलं आहे व इथे काकडीच्या 2 स्लाईससुद्धा मी या प्लेटमध्ये सर्व केलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने छान असं स्मोकी फ्लेवरचं तंदुरी सॉस त्यासोबत हे स्पिनच राईस व टॉस केलेलं पनीर अगदी टेस्टला अप्रतिम लागतं। अगदी रेस्टॉरंट स्टाईल असं हे 1 पॉट मील आपलं इथे तयार झालेलं आहे। तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। आणि जर तुम्हाला माझे हे रेसिपी व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओजला लाईक करा, त्याचप्रमाणे जास्तीत जास्त या व्हिडिओजला शेअर करा। चला तर मग पुन्हा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जर तुमचे काही कमेंट्स असतील, जर काही फीडबॅक्स असतील तर प्लीज मला ते कमेंट्समधून कळवा। पुन्हा लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत बाय बाय।